नमस्कार, मी दिनेश कांजी. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रहो, मुंबईमध्ये एक काळ असा होता की गँगवॉरचा बोलबाला होता आणि हे गँगवॉर ज्यांनी मोडून काढलं अशा एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांची त्यावेळी प्रचंड चर्चा होती. तो काळ गाजवलेले, त्या काळामध्ये बरेच एन्काउंटर केलेले, परंतु जे कधीही एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून मिरवले नाहीत असे एक अधिकारी आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत निवृत्त एसीपी महेश देसाई. महेशजी, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार दिनेशजी, धन्यवाद. क्राईम ब्रांचमध्ये आपण बराच काळ काम केलेलं आहे आणि ज्या काळामध्ये मुंबईमध्ये गँगवॉर खूप जोरात होतं अशा काळामध्ये आपण काम केलेलं आहे. क्राईम ब्रांचमध्ये आपण किती साली रुजू झालात? माझी क्राईम ब्रांचमध्ये नेमणूक जून 1997 साली झाली. त्यानंतर मी त्यावेळेला MIDC पोलीस स्टेशनला होतो. तिकडनं मी नंतर ऑगस्ट 1997 साली गुन्हे शाखेत रुजू झालो आणि त्यावेळी माझी नेमणूक गुन्हे शाखेच्या युनिट 3 मध्ये करण्यात आली होती. अच्छा. आणि त्यावेळी वरिष्ठ कोण होते तुमचे? त्यावेळी माझे वरिष्ठ जॉईंट CP रणजित सिंग शर्मा साहेब होते आणि माझे सिनियर इन्स्पेक्टर त्यावेळेला जीवन जोहरी हे होते. अच्छा. कसा काळ होता त्यावेळी? कोणत्या गुंडांचा जास्त बोलबाला होता आणि मुंबईमध्ये कसं वातावरण होतं? 96-97 साली मुंबईत गँगवॉरचा धुमाकूळ घातलेला होता. म्हणजे गवळी टोळी, अमरनाईक टोळी, तुताराजन टोळी आणि दाऊद टोळी या सगळ्यांनी मुंबईत दिवसाढवळ्या खंडणीसाठी खून पाडायचं सत्र सुरू केलेलं होतं. आणि 97 साली लोकांनी, म्हणजे व्यापारी लोकांनी मुंबईत काळी दिवाळी साजरी केली होती. अच्छा. कारण त्यावेळेला कोणी चांगलं मोठं लग्न केलं, एखादी मोठी गाडी घेतली की त्यांना खंडणीचे कॉल यायचे आणि खंडणी नाही दिली तर त्यांच्या घरातल्याचे किंवा त्यांचे कोणाचे तरी मुर्दे पाडले जायचे. अच्छा. म्हणून व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती. आणि त्यावेळेला मग मुंबई पोलिसांनी देखील अशा टोळ्यांविरुद्ध कारवाया सुरू केल्या आणि याच दरम्यान साधारणतः पुढच्या 3 वर्षामध्ये 500 गुंडांचं एन्काउंटर झालं. अच्छा. त्यावेळी हा एन्काउंटर करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात जॉईंट CP शिवानंद साहेब आणि DCP प्रदीप सावंत साहेब यांचा होता. मला वाटतं ते DCP डिटेक्शन होते तेव्हा. प्रदीप सावंत साहेब DCP डिटेक्शन होते आणि शिवानंदन साहेब जॉईंट CP क्राईम होते. एन्काउंटर तुमच्या कारकिर्दीमध्ये पहिला एन्काउंटर जो तुम्हाला लक्षात आहे, जो तुम्ही केला, असा कोणता होता? पहिला एन्काउंटर माझ्याकडनं, म्हणजे ज्या कारवाईत मी भाग घेतला होता, तो निजाम कोकणी म्हणून होता. हा निजाम कोकणी दाऊदचा गँगस्टर होता. ह्याला जेव्हा पकडण्यासाठी वसईला गुन्हेगार शाखेची टीम गेली होती त्यावेळी त्यांनी त्यातल्या एका पोलीस हवालदाराला मारून टाकलं होतं आणि एका पोलीस हवालदाराला गंभीर जखमी केलं होतं. अच्छा. आम्ही त्या जखमी असलेल्या पोलीस हवालदाराला आमच्या सोबतच्या टीम मध्ये घेतलं होतं, कारण आम्ही जेव्हा त्याला पकडायला गेलो होतो त्यावेळेला आम्ही कुणी ओळखत नव्हतो त्याला. म्हणून त्या जखमी असलेल्या, त्यावेळी जखमी झालेल्या पोलीस हवालदाराला आम्ही सोबत घेतलं होतं चेहरेपट्टीसाठी. आणि तो जवळजवळ 15-20 वर्ष फरार होता. दाऊद बरोबर दुबईला होता. दाऊदची गाडी चालवायचा. आणि छोटा राजन ज्या गाडीतनं पळून गेला होता आणि छोटा राजनला एअरपोर्टला सोडण्यामध्ये त्यांनी मदत केली होती त्यावेळी. अच्छा. म्हणजे दाऊदची गद्दारी केली, दाऊदची छोटा राजनची जेव्हा भांडणं झाली आणि दाऊदची गद्दारी केली होती थोडक्यात. हा, दाऊदची गद्दारी केली होती. मग कसं मुंबईमध्ये त्याचं एन्काउंटर कसं काय झालं? तो मुंबईत आल्यानंतर वसई येथे लपून राहत होता. पण तो माझ्या एका बातमीदाराला कळलं की तो
त्याच्या एका जुन्या साथीदाराला त्याला पैशाची अडचण होती म्हणून भेटण्यासाठी भायखळा परिसरात येणार होता. खबरीला म्हणायचंय तुम्हाला? खबरीला हो. कारण बातमीदार आम्ही आहोत. खबरीला म्हणायचंय मला. आणि मग त्यांनी तशी खबर दिली होती मला. ओके. आणि त्या निजाम कोकणीला पकडण्यासाठी जॉईंट सीपी अरविंद इनामदार असताना ज्यावेळी त्यांना मारलं होतं तेव्हा जंग पछाडलं होतं गुन्हे शाखेने. कारण त्यावेळेला गुन्हे शाखेची बदनामी झाली होती की पकडायला गेले आणि मारलं वगैरे. मग जेव्हा आम्ही त्याचा इन्काउंटर केला त्यानंतर इनामदार साहेबांनी आमचे जे तेव्हाचे सिनियर पी होते प्रमोद राणे यांना स्वतः फोन करून अभिनंदन केलं. तसं जे पोलीस हवालदार त्यावेळी मयत झाले होते त्यांची विधवा पत्नी येऊन आमच्या सिनियर पी राणे साहेबांना व्यक्तिशः धन्यवाद दिले होते आणि मला न्याय मिळाला. अच्छा. म्हणजे निजाम कोकणीने ज्या पोलिसाचा हवालदार खून केला होता, हत्या केली होती, अच्छा, त्या एन्काउंटर मध्ये तुमची जी भूमिका होती त्याच्याबद्दल तुमचं कौतुक झालं की नाही? म्हणजे तुमच्या वरिष्ठांनी काय केलं की नाही? हा, माझं कौतुक झालंच. मला ते म्हणजे आयुष्यातली पहिली CPCN म्हणजे आमच्यात म्हणतात कमिशनर्स कमेंडेटरी नोट असते ती मिळाली होती आणि त्याच्याबरोबर रोख बक्षीसही मिळालं होतं. तुमच्या क्राईम ब्रांचच्या टेन्युअर मध्ये असे किती एन्काउंटर तुम्ही केलेत आणि त्यातले किती म्हणजे तुम्हाला असं वाटलं की अरे वा, म्हणजे स्वतःचं कौतुक वाटणं नावाचा जो प्रकार असतो असं किती वेळा झालं? तसे मी केलेले सगळेच एन्काउंटर मोठे होते आणि म्हणजे माझी टीम आम्ही एन्काउंटर करायचं म्हणजे ठरवून जात नव्हतो कधी. पण जे गुन्हेगार म्हणजे जन्मठेपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असतील अशाच गुन्हेगारांना आम्ही साधारणतः माग काढायचो. कारण त्यावेळेला त्याच प्रकारचा काळ होता आणि गुन्हेगार कार्यरत आहे गुन्हे क्षेत्रात याची पण आम्ही खात्री काढायचो बातमीदारांमार्फत किंवा त्याच्या गुन्ह्यांच्या इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय म्हणतात सहभागाबाबत माहिती मिळवून. असे किती म्हणजे जर 2-4 महत्वाची नावं सांगा ना जी लोकांना सुद्धा ऐकून माहिती असतील? रम्या बटलर, रमेश सुर्वे, हा छोटाराजांचा गुन्हेगार ज्यांनी त्यावेळेचे माजी गृहराज्यमंत्री रामदास कदम यांना पण धमकी दिली होती ठार मारण्याची. अच्छा. आणि त्याबाबत कंप्लेंट देखील केलेली होती माननीय कदम साहेबांनी. त्यावेळेला मी त्याचा एन्काउंटर म्हणजे त्याला पकडायला गेलो असताना त्याने फायरिंग केल्यामुळे त्याचा एन्काउंटर. त्याच्याबरोबर 2 विदेशी गुन्हेगार देखील होते. अच्छा. एक नेपाळ मधला आणि दुसरं मला आता आठवत नाही, असे 3 होते. हे जे एन्काउंटर व्हायचं म्हणजे त्या काळात तर नियमितपणे बातम्या यायच्या, त्या बातम्यांचा पॅटर्न एकच असायचा की पोलीस तिथे धडकले, मग समोरून गोळीबार झाला, मग याने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि मग त्याच्यामध्ये क्वचित असं व्हायचं की पोलीस एखादा जखमी झालेला आहे. नाही, तुमची चुकीची माहिती आहे. तुम्ही जर का बघितलं असेल तर त्यावेळी पोलीस देखील जखमी झालेले आहेत. मला माहिती आहे सदापावले नाही गणेश गवळी यांचा गणेश पूर्ण नाव आठवत नाही. अविनाश सावंत म्हणून जे सब इन्स्पेक्टर होते त्यांना गोळी लागली होती पायाला. अच्छा. तसेच आणखीन इतर बरेचसे इन्सिडेंट्स आहेत की ज्या ठिकाणी पोलिसांना गोळी लागलेली आहे, पोलीस जखमी झालेले आहेत. आणि आम्ही ट्रेंड असतो. आम्ही काय बेसिकली त्यांनी त्याच्याकरता शस्त्र काढल्यावर त्यांनी आमच्यावर फायरिंग करून आम्हाला जखमी करून मग त्याला मारावं एवढे काही आम्ही लेचेबेचे नसतो. आम्ही ट्रेंड असतो. त्याने बंदूक काढल्यानंतर आम्ही बंदूक करून त्याच्यावर हल्ला करणं हे आम्हाला शिकवलं जातं. तुमच्या टेन्युअर मध्ये अशी कधी घटना घडली का की एन्काउंटर साठी तुम्ही गेलात आणि तुम्हाला असं वाटलं की अरे बाल बचावलो, असं कधी घडलं? हा, असं बऱ्याचदाच घडलंय. म्हणजे छोट्या शकीलचे 3 गुंड ज्यांनी शाखा प्रमुख आणि
शिवसैनिकांची बरीच हत्या केली होती 16-17 लोकांनी. ती याची निलेश कोकमची टोळी होती. निलेश कोकमच्या टोळीतले राजेश मोरे, पुन्हा नाव आता आठवणा प्रश्न, आणि इतर दोघं यांना जेव्हा पकडायला गेलो होतो तेव्हा त्यांनी माझ्यावर फायरिंग केलं होतं. माझ्या डोक्याच्या बाजूने गोळी गेली होती. अक्षरशः बाल वाचलात तुम्ही. हा, असं म्हणायला लागेल. ओके. असं मला वाटतं बरेचदा झालं असेल. 28 एन्काउंटर आहे म्हणजे असे अनुभव अनेकदा आले असतील तुम्हाला. हा, फायरिंग समोर होते तेव्हा अशा प्रकारचे ती गोळी नेमकी कुठे गेलेली असते, काय गेलेली असते हे काय सांगता येत नाही. त्या काळामध्ये गँगवॉरची ज्याप्रमाणे चर्चा होती, एन्काउंटर स्पेशालिस्ट बाबत जी चर्चा होती, तशीच एक चर्चा होती की प्रदीप शर्मा आणि विजय साळसकर या 2 अधिकाऱ्यांबद्दल. आधी ते एकत्र काम करायचे, नंतर त्यांच्यामध्ये बिनसलं, मग त्यांचे 2 तट पडले. याच्यामध्ये सत्य किती होतं? मी त्या दोघांबरोबर कधीच काम केलेलं नाही आणि त्यांच्याशी तसा माझा काही दुरान्वय संबंध आलेला नाही. त्यामुळे त्याच्यात भांडणं होती किंवा ते तट पडलेले होते ह्याबाबत मला फारशी माहिती नाही. पण ते दोघं फारसे एकमेकांशी बोलायचे नाहीत. किंवा जेव्हा क्राईम मिटिंगला वगैरे यायचे तेव्हा ते एकमेकांशी कधी बोलताना मी बघितलं नव्हतं. बाकी त्यांची भांडणं बिडणं याच्यावर मला काय फारसं माहित नाही. पण त्यावेळी अशा प्रकारे सुद्धा एक चर्चा होती की मुंबईचं जे पोलीस दल आहे ते काही अधिकारी असे होते जे छोटा राजनला सपोर्ट करायचे, काही अधिकारी असे होते जे दाऊदला सपोर्ट करायचे, अशी चर्चा होती. त्याच्यामध्ये तथ्य किती होतं? ही चर्चाच होती. ते काय, ज्यांनी बेसिकली आम्ही जेव्हा कामं करतो तेव्हा ज्या गुंडांची माहिती मिळेल तो गुंड कुठल्या टोळीचा आहे किंवा काय याबाबत काय आम्ही फारशी तमा बाळगत नाही. तो गुंड आहे. नाही, हा काही व्यक्तिगत प्रश्न नाही. मी तुमच्याबद्दल नाही विचारत, तुमचा टेन्युअर मला माहिती आहे. मी त्यावेळी एक मुंबई पोलीस दलाबद्दल जे परसेप्शन होतं त्याबद्दल मी तुम्हाला विचारतोय. त्यामध्ये वस्तुस्थिती किती आहे किंवा नाही, पण सगळे नसतील कदाचित, परंतु काही अधिकारी तरी असे होते, माझ्या माहितीत सुद्धा होते की जे म्हणजे टेंटेड होते किंवा ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संशय होता. तसे काही अधिकारी होते पण त्यांच्याविषयी काही पुरावे किंवा काही कधीच सत्य समोर आलं नाही. मी तुमच्याकडे पुरावे मागत सुद्धा नाही, त्यामुळे तो काही मुद्दा नाहीये. नाही, पुरावे मिळाले नसल्यामुळे त्याविषयी काही ठामपणे सांगता येत नाही. पण तेव्हा चर्चा होती. बर. आणि काही लोकांचे गुंडांच्या टोळ्यांच्या प्रमुखांशी संभाषण झाल्याचे किस्से वगैरे प्रकरण बाहेर पण आलेली, उघड पण झालेली, समोर पण आले होते आणि बाहेर पण आले होते. बरं, जेव्हा एखादा अधिकारी मोठ्या संख्येने गुंडांना ठोकतो, त्यांचे एन्काउंटर करतो, तेव्हा त्या काळात मला वाटतं अनेकदा अशा सुद्धा घटना घडायच्या की टोळ्यांकडून मग त्यांना धमक्या यायच्या. तुमच्या बाबतीत असं कधी झालं का? माझ्या बाबतीत टोळ्यांकडनं धमक्या आल्याची काही तशी घटना घडलेली नाहीये. अच्छा. बरं, त्या काळामध्ये असं कधी घडलं का की एखादा गँगस्टर तुमच्या रडारवर आहे परंतु नंतर तुमच्या लक्षात आलं की हा सुधारायला वाव आहे, तर जाऊ द्यायला सोडून देऊया, असं कधी? हा, म्हणजे तसं झालेलं आहे बऱ्याच 2-3 वेळेला. अच्छा. ज्यांना म्हणजे पकडल्यानंतर लक्षात आलं की ह्याला मदत केली थोडी तर हा सुधारेल, आणि त्याप्रमाणे पकडल्यानंतर तो सुटून आल्यावर त्याला माझ्या ओळखीने मी 2-3 गुन्हेगारांना नोकरी लावलेली आहे आणि ते आता तसे व्यवस्थित गुन्हेगारी सोडून आपलं जीवन जगत आहेत. त्या काळामध्ये जी मोठ्या संख्येने एन्काउंटर झाली त्या एन्काउंटरमध्ये अशी सुद्धा काही एन्काउंटर होती की जी फेक आहेत अशा प्रकारचे आरोप झाले, काही अधिकाऱ्यांवर आरोप झाले, काही लोकांवर केसेस चालल्या, आणि या संपूर्ण जो घटनाक्रम होता त्याचा मुंबई पोलीस दलावर नेमका कसा काय परिणाम झाला? ह्या ज्या फेक एन्काउंटर्सच्या घटना घडल्यासारख्या वाटल्यामुळे ज्यांनी केसेस केल्या त्यामुळे मग मुंबई पोलीस दलांची थोडीशी ही ऍक्च्युली गुन्हेगारांचीच पद्धत होती. आरोप केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध एन्काउंटर करायला पोलीस अधिकारी थोडं घाबरायला लागले की आपण काही केलं आणि आपल्या हातून आपल्या विरुद्ध केस रजिस्टर झाली तर
मग पुढचा सगळा कालखंड कठीण असतो. तुमच्याबद्दल एक गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्याचा लौकिक पोलीस दलामध्ये सुद्धा होता की तुमच्याकडे खबऱ्यांचं एक खूप मोठं जाळं होतं. तर हे मला वाटतं कौशल्य आहे आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांना शक्य होत नसतं. तुम्हाला ते शक्य झालं त्याचं कारण काय? मला ते शक्य झालं त्याचं कारण असं की मी त्यांना बातमीदारांसारखा वागवायचोच नाही. मी त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचो. त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे घरचे काही असतील तर सोडवायचा प्रयत्न करायचो. त्यामुळे बऱ्याचशा माझ्या बातमीदारांचे घरचे लोक म्हणजे घरचे लोक देखील मला ओळखायचे. माझा एक हनीफ नावाचा एक इन्फॉर्मंट होता, हनीफ गाची म्हणून. तो नंतर मला सोडून दुसऱ्या एका एन्काउंटर स्पेशालिस्ट कडे गेला आणि मग तिथे तो काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्यामुळे एका MCUच्या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट व्हावं लागलं. आणि तो जेलमध्ये असताना एकदा कोर्टात त्याची तारीख असताना त्याचे आई वडील मला तिथे कोर्टात भेटले होते आणि त्यांनी हात जोडून मला म्हणाले की साहब, जब आपके साथ में था तभी बहुत अच्छे दिन थे हमारे, घर पे सुकून की रोटी मिलती थी. अभी देखो ये 2 साल से अंदर जेल में है, हमारी हालत बहुत खराब हो गई. अच्छा, हे खबरे जे पोलिसांना माहिती देतात, अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात, ते खबरे पोलिसांपर्यंत येतात कसे, म्हणजे तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांपर्यंत येतात कसे, आणि त्यांचा एक नेटवर्क क्रिएट करण्यासाठी तुम्ही नेमकं काय काय करता? ते असंच माहिती काढत येतात की तुम्ही म्हणजे कोण चांगलं काम करतंय. त्यांचा इंटरेस्ट काय असतो हे मला तुम्हाला? त्यांचा इंटरेस्ट पोलिसांना मदत करणं आणि त्यांची चरितार्थ चालण्याकरता त्यांना आम्ही जे काही सिक्रेट सर्व्हिस फंडांना पैसे देतो तो त्यांचा उद्देश असतो. आणि गुन्हेगारी संपवणं. काही लोकांना गुन्हेगारांची चीड असते, त्याच्यामुळे ते आम्हाला मदत करत असतात. हे जे सध्या क्राईम मध्ये म्हणा किंवा एकूणच ज्याला आपण टेररिझम म्हणतो त्याच्यामध्ये एक कट्टरतेचं जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे एकेकाळी क्राईम मध्ये सुद्धा मुस्लिम गुन्हेगारांचा खूप मोठा बोलबाला होता. तर त्या काळामध्ये तुमचे अनेक खबरे मला माहिती आहेत ते मुस्लिम धर्मीय आहेत. तर एखादा मुस्लिम धर्मीय मुस्लिम गँग बद्दल किंवा मुस्लिम गँगस्टर बद्दल टीप देतोय असं कधी घडायचं? हो, घडलेलं आहे ना. असं काही त्या म्हणजे खबरी लोकांना धर्माचं काही वावरण नसतं आणि ते मुस्लिम लोकांची टीप दिल्याची उदाहरणं भरपूर आहेत. मला एका दाऊदच्या गुन्हेगाराची टीप त्याच्या सख्या भाचीने दिलेली. याच्यामध्ये खुन्नस किंवा जेलसीचा एलिमेंट किती असतो? खुन्नस किंवा जेलसी नाही. मी त्या भाच्याला त्यांनी गुन्ह्यात अडकवलं होतं. तो तसा गुन्हेगार नव्हता पण त्याच्यामुळे तो गुन्हेगार झाला होता. मग मी त्याला जामिनावर सोडून आल्यानंतर त्याला रेग्युलर भेटलो, त्याचं ब्रेन वॉश केलं की तुला ह्या गुन्ह्यात अडकवलं आणि पुढे जाऊन तुझा मामा जो 60-70 केसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होता आणि दाऊदसाठी काम करत होता, अब्दुल गनी नाव होतं. तर म्हटलं तो तुला आणखीन फसवेल असं करून त्याचं ब्रेन वॉश केलं आणि त्याला म्हटलं की तुला मी तुझ्या पोटासाठी काहीतरी करून देण्यासाठी मदत करेन असं करून त्याला ब्रेन वॉश करून तुझ्याकडे मामाची टीप घेतली. असा एखाद्या खबऱ्या तुमच्या आयुष्यात आला का की ज्याने तुम्हाला फटका दिला, तुमचा विश्वासघात केला? असे बरेचसे असतात. अच्छा, म्हणजे खबरी लोक काय वेळा म्हणजे 3-3, 4-4 ऑफिसरना एका वेळी भेटतात, प्रत्येकाकडनं पैसे घेतात आणि प्रत्येकाला हेच काम तुम्हाला देतो असं सांगून पैसे घेऊन कुठेतरी पाचच अधिकाऱ्याला ते काम देऊन टाकतात. अच्छा, असं बऱ्याचदा होतं विश्वासघात. नाही पण ते कधी अंगाशी आलंय, जीवाशी आलंय असं कधी घडलंय का? जीवाशी नाही आलं कधीच. काही जीवाशी येण्याचा काही प्रश्नच नाही. बरं, या संपूर्ण टेन्युअर मध्ये म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये गँगवॉर खूप जोरात होतं तेव्हा 3rd डिग्री सुद्धा खूप जोरात होती.
म्हणजे गुन्हेगारांकडून वदवून घेणे आणि पोलीस मजबूत फटके द्यायचे. तर त्याच्याबद्दल काही किस्से आम्हाला सांगितले तर आवडेल. बघा, आम्ही कौशल्याने इंट्रोगेशन करत होतो, त्याच्यामुळे मारण्याची काही गरज नाही पडायची. अच्छा. आणि त्या काळात ते प्रिंट आउट आणि म्हणजे मोबाईलचे प्रिंट आउट आणि त्यांचे कुणाशी असलेले कॉन्टॅक्ट ह्या संदर्भात म्हणजे मी असताना तर ह्या गोष्टी सगळ्या अवेलेबल होत्या. त्यामुळे त्याचा अभ्यास करून मग आम्ही त्याला इंट्रोगेट करायचो. आणि अट्टल गुन्हेगारांना म्हणजे जे गँगवॉरमध्ये काम करणारी लोक होती त्यांना कधी मारायला लागायचं नाही, तर सगळे भडाभडा सांगून टाकायचे पकडल्यानंतर. अच्छा. मग हे वैशिष्ट्य आहे, म्हणजे माझा तरी असाच अनुभव आहे. बर. म्हणजे थर्ड डिग्री बद्दल जी चर्चा होते ती म्हणजे प्रत्यक्षात अशा प्रकारे टॉर्चर केलं जातं, त्याची गरज पडते? मला वैयक्तिक मला किंवा माझ्या टीमला तशी गरज कधी पडलेली नाहीये. एखादा अधिकारी जेव्हा खूप कुशल असतो, त्याचा परफॉर्मन्स असतो, तेव्हा अनेकदा असा सुद्धा अनुभव येतो की वरिष्ठांना जेलसी होते आणि मग ते त्याला एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला टार्गेट करतात, त्याला टॉर्चर करतात. अशा प्रकारचा अनुभव तुमचा वैयक्तिक किंवा एखादा तुम्ही बघितलेला? नाही, असं होतच ना. आता जेव्हा मी क्राईम ब्रँचमध्ये सेकंड टर्मला आलो, म्हणजे आधी मी 1997 ते 2003 असं क्राईम ब्रँच केलं होतं. त्यानंतर मी ATS अँटी करप्शन अशी डिपार्टमेंट्स करून परत जेव्हा 2014 साली क्राईम ब्रँचला आलो, तेव्हा काही वरिष्ठांनी तसा जाणीवपूर्वक आम्ही अनुभवी असून देखील आम्हाला जवळ केलं नाही, किंवा त्यावेळी ज्या काही केसेस झाल्या होत्या त्या केसेस तुम्ही म्हणता तसं की जे इन्काउंटर स्पेशालिस्ट होते आणि त्यांच्या विरुद्ध केसेस रजिस्टर झाल्या आणि आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर इन द सेन्स त्या कालावधीत काम केलेलं असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसला. नंतर सेकंड ह्याच्यात फारसं कोणी म्हणजे विश्वास ठेवत नव्हतं आणि मग ते आम्हाला आमच्या कामातनं त्याला दाखवायला लागलं. परत मी आणि माझ्या टीमने युनिट 9ला चांगलं काम केलं, मग वरिष्ठांचा विश्वास. तुम्ही ज्या युनिटमध्ये होतात, युनिट क्रमांक 9, तो सगळा बँडरचा एकदम प्लश एरिया आहे, सगळे सिनेस्टार मोठे मोठे उद्योगपती वगैरे तिथे राहतात. तर त्यांचा कधी चांगला वाईट अनुभव तुम्हाला आला का? केसेसच्या बाबतीत जेव्हा म्हणजे मी असं ऐकलंय की कुत्रे भुंकले तरी ते पोलिसांना फोन करतात. नाही, ते क्राईम फोन करत नाही कुत्रे भुंकल्यानंतर, पोलीस स्टेशनला वगैरे करत असावेत. पण तसं सहकार्य करतात म्हणजे उद्योगपती किंवा कलाकार, त्यांना काही धमक्या बिमक्या आल्या. एखादा अनुभव एखाद्या सेलिब्रिटीचा? सलमान खानला जेव्हा पहिल्यांदा बिश्नोई गँगची धमकी आली होती तेव्हा मला आमचे जॉईंट CP त्यावेळेचे नाव आठवत नाहीये मला, त्यांनी मला सलमान खानला जाऊन प्रत्यक्ष चौकशी करायला लागली. किती सालची गोष्ट आहे? तो स्वॅग असलेला कुठला पिक्चर होता, टायगर ना, टायगर नावाचा पिक्चर नुकताच आला होता. तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊन सलमान खान यांच्या घरी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी म्हणजे नीट शांतपणे बसून म्हणजे चहापान करून आमच्याबरोबर गप्पा मारून सगळी माहिती दिली होती. त्यामुळे तसं ते कोऑपरेट करतात. टायगरची पातळ झाली होती थोडक्यात, असं नाही वाटत ना. त्यावेळी त्याला तेवढं गांभीर्य नव्हतं वाटलं पहिल्या मला धमकी आल्यानंतर. फक्त नंतर सातत्याने धमकी आल्यानंतर ते फार गंभीरपणे घेतलं गेलं. त्यावेळी काय बोलणं तुमच्या आणि त्याच्यामध्ये? हा, म्हणजे जे काय नॉर्मल बोलणं होतं की कुठनं फोन आला, कुठल्या नंबरचा होता, तुम्हाला कुणी फॉलो तर केलं आठवतंय का काही, किंवा कुठे काही संशयास्पद माणूस दिसला होता वगैरे. तर तेव्हा ती पहिलीच धमकी होती, तेव्हा त्याला काय तसं काही दिसलं. मग तेव्हा काही फोटो वगैरे काढला सलमान खानच्या सोबत? नाही, मी हिरोन वगैरे फोटो काढण्याच्या फार विरुद्ध आहे. अच्छा. आणि मला काय तेवढी प्रसिद्धीची आवड नाहीये फार. नाही, अशा प्रकारच्या जेव्हा घटना घडतात, एखादा सेलिब्रिटी तुमच्याकडे येतो, काही तक्रार करतो, मग तुम्ही त्याची केस सॉल्व्ह करता किंवा मदत करता, त्याच्यानंतर हे संबंध राहतात का?
नाही, मी आताच म्हटलं ना, पण मी कधीच तुमच्या बाजूने नसेल, समोरून असं कधी होतं का? हा, होतं तसं. सलीम खान आणि मला पुन्हा म्हणजे सलमान खानच्या वडिलांनी चहाबाजाला पुन्हा बोलवलं होतं. चहा की बिअर प्यायला बोलवलं होतं? तसंच काहीच, म्हणजे संध्याकाळी या आपण बोलू. म्हणजे सलमान खान यांच्या बरोबर सुद्धा तुमचं इंटरॅक्शन या निमित्ताने झालं होतं. जेव्हा अशा प्रकारचे सेलिब्रिटी जे पडद्यावर खूप मोठे वाटतात किंवा ज्यांची चर्चा असते, असे लोक जेव्हा तुमच्याशी इंटरॅक्ट करतात तेव्हा कसं असतं, म्हणजे ॲटिट्यूड किंवा असं काही? नाही, माझा अनुभव चांगला आहे. म्हणजे मी सलमान खान, संजय दत्त, अर्जुन रामपाल. संजय दत्त बरोबर काय अनुभव आहे? संजय दत्तला आम्ही म्हणजे मी पहिल्या वेळी क्राईममॅनला असताना त्या महेश मांजरेकर आणि त्यांना छोटा शकीलशी बोलल्याबद्दल त्यांचं इंट्रोगेशन आणि त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं होतं. तर ते मीडियाला चकवण्यासाठी म्हणून आमच्याकडे युनिट 10 ला वळलेला पाठवलं होतं त्यांना. अच्छा. त्यामुळे ते दिवसभर त्यांच्या वकिलासमवेत आमच्याबरोबर होते आणि एकदम नम्रपणे सगळं स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं. क्राईम ब्रांचच्या लोकांच्या समोर नम्र नाही होणार, मग कोणाच्या समोर होणार, असा विषय ना. पण हे जे लोक जेव्हा पोलिसांच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या जे काही सवयी असतात, म्हणजे काही लोक चेन स्मोकर असतात किंवा काही लोकांना आणि वेगळ्या काही सवयी असतात, तर एक्सक्यूज देता का तुम्ही त्यांना तशी? हा, जर आरोपी नसेल तर एक्सक्यूज देतो. अच्छा. संजय दत्तचा काही एखादा अनुभव सांगा ना. नाही, त्यावेळी तो अस्वस्थ होता खूप आणि सारखा 1 तासापर्यंत जाऊन सिगरेट प्यायचा बाहेर. अच्छा. तो असा फार फ्रेंडली वगैरे वागत असतो तुमच्याशी, तसं काही त्याने वागण्याचा प्रयत्न केला? नाही, तो आमच्याशी फ्रेंडली वागला नाही तसा, कारण त्याचा नुकताच तो जामिनावर बाहेर आलेला होता आणि त्याला ह्याच्यात पुन्हा अडकवल्यानंतर काय होईल ह्याची त्याला चिंता असावी बहुतेक, त्यामुळे तो फ्रेंडली नव्हता. अर्जुन रामपालचा काय संबंध त्या प्रकरणाशी? मला वाटतं नव्हता. दुसऱ्या अर्जुन रामपालचा संबंध त्याच्या बहिणीच्या मिस्टरांना आम्ही चौकशीसाठी बोलवलं होतं, तेव्हा तो त्यांच्याबरोबर आला होता. अच्छा. हे सगळं युनिट 9 मध्ये असतानाच? युनिट 9 मध्ये असताना झालं होतं. ओके. असा एखादा क्राईम ब्रांचच्या टेन्युअर मधला प्रसंग जो विसरता येत नाही, चांगला वाईट, किंवा आजही आठवलं तर चीड येते किंवा छान वाटतं? एका लहान मुलीला लग्न करून इथे पाठवलं होतं. एका साधारण ती बिहार किंवा कुठली तरी होती, म्हणजे 11-12 वर्षाची कवळी मुलगी होती आणि तिला लग्नासाठी पाठवलं होतं आणि आम्ही ते इंटरसेप्ट करून तिला इथे पकडलं होतं आणि मग तिच्या आईला बोलवून घेऊन त्यांच्या सुपूर्द केलं होतं. त्यावेळी त्या मुलीचे आणि तिच्या आईचे जे आमच्याबद्दलचे डोळ्यातले भाव होते ते कधीच आम्ही विसरू शकणार नाही. त्यावेळी आम्हाला मानवी हक्क महिला बाल कल्याण समितीकडनं त्यावेळी आम्हाला एक स्पेशल म्हणजे पत्र पण दिलं होतं आमच्या या कामाबद्दल. पण आम्ही आमच्या युनिट 9 मधल्या सगळ्या लोकांनी काही पैसे काढून त्या मुलीच्या आईला पण दिले होते आणि आम्ही तिला विनंती केली की तिला शिकव, पुन्हा अशी नजरेवाढ होऊन देऊ नकोस. अच्छा. कोकेन मला वाटतं एकदा मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये असताना तुमच्याकडे आलेलो आणि त्याच काळामध्ये तुम्ही काहीतरी कोकेनचा मोठा साठा पकडलेला. नाही, तो मी नव्हता पकडला, दुसऱ्याने पकडला. तो फक्त त्यावेळी माझ्याकडे पडलेलं होतं. अच्छा. पोझिशन मध्ये तुमच्या पोझिशन मध्ये होतं माझ्या. मुंबईमध्ये आज तर ड्रग्सचा खूप मोठा सुळसुळाट आहे आणि तुम्ही तर ताजे निवृत्त झालेले आहेत, म्हणजे फार तुमचा निवृत्त होऊन फार मोठा काळ झालेला नाहीये. काय वस्तुस्थिती आहे मुंबईमध्ये, मुंबई आणि ड्रग्स याच्याबद्दल तुम्हाला जर विचारलं तर काय सांगाल तुम्ही? मुंबईत ड्रग्स अत्यंत सहजते आणि सुलभतेने उपलब्ध आहे. म्हणजे श्रीमंत लोक कोकीनचा वापर करतात आणि उच्च मध्यमवर्गीय लोक MD म्हणजे मेफोड्रेन नावाच्या ड्रगचा वापर करतात.
आणि ते खुलेआमपणे मिळतंय. त्याच्या सप्लायवर अद्यापही काही रोख आलेला नाही. आपण वाचला असलं बातम्या बऱ्याच, इकडे एवढं पकडलं तिकडे एवढं पकडलं, पण त्यापेक्षा न पकडल्या गेलेल्या ड्रगची संख्या खूप मोठी आहे. कारण मला असं वाटतं की पकडल्यानंतर त्यांच्या सूत्रधारापर्यंत जाण्याबाबत उदासीनता असते. हे जे कोकेन मोठ्या प्रमाणात कन्झ्युम केलं जातं उच्चभ्रू वर्गामध्ये, त्याचं काय नेमकं कारण आहे? म्हणजे उच्चभ्रू वर्ग कोकेन वापरतो, बाकीचे लोक त्या मेंढ्रॅक्सच्या वगैरे गोळ्या खातात, तिथे गोळ्या का नाही वापरत आणि हे कोकेन का नाही खात? ते एकतर महाग असल्यामुळे खात नसावेत लोक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकीन मुळे आपली कार्यक्षमता वाढते असं एक गैरसमज आहे. शारीरिक कार्यक्षमता वाढते असं. तुम्ही ज्या एरियामध्ये बराच काळ काम केलं त्या एरियामध्ये देह विक्रय आणि हाय प्रोफाईल प्रॉस्टिट्यूट रॅकेट सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात चालतं. असं एखादं रॅकेट कधी तुम्ही बस्ट केलं, असा काही अनुभव? असे बरेचसे रॅकेट्स मी उद्ध्वस्त केलेले आहेत तसे. असं पर्टिक्युलरली एक काही सांगता येणार नाही, पण एक रॅकेट मला घटनेबद्दल नाही सांगितलं तरी चालेल. म्हणजे हे जे रॅकेट ऑपरेट करणारे जे मोठे मोठे दलाल असतात त्यांचं काय, म्हणजे त्यांचं अर्थकारण कशा प्रकारचं असतं आणि त्यांचा रीच कशा प्रकारचा असतो? जे मोठे मोठे दलाल असतात ते बेसिकली त्या म्हणजे स्ट्रगल करण्याकरता येणाऱ्या बाहेरच्या ज्या मुली असतात, ऍक्ट्रेस बनण्याकरता येणाऱ्या ज्या मुली असतात, मॉडेलिंग साठी, त्यांना ते कॉन्टॅक्ट करतात. आणि बेसिकली मुंबईत ज्या मुली येतात त्यांना इथे मुंबईत जगण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. म्हणजे त्यांचा मेकअप, त्यांची जिम, त्यांचे कपडे, त्यांचं भाडं आणि गाडी पण ठेवावी लागते, नाही तर तुम्हाला कोण तसं फारसं विचारत नाही. रिक्षातून तुम्ही शूटिंग जाऊ शकत नाही, रिक्षातून तुम्ही ऑडिशनला जाऊ शकत नाही. साधारण 1.5-2 लाख रुपये त्यांचा महिन्याचा खर्च असतो. मग ते कसा भागवणार? त्याच्या अशा लोकांना जाळ्यात ते हे दलाल लोक ओढत असतात. पण त्याच्यामध्ये जबरदस्तीचा भाग किती असतो? जबरदस्तीचा भाग नसतो, ती गरज असते. मग अशा काही मुलींशी तुमचं एन्काउंटर झालं, मग तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला किंवा समजून उपयोग झाला नाही, असं काही? असं एखाद्या झवेरी बॉम्बलास्टच्या केसमध्ये असं एक अपकमिंग म्हणजे मॉडेल कम टीव्ही ऍक्टर्सची संबंध आला होता. कारण त्या संदिग्ध अतिरेक्यांनी वापरलेल्या मोबाईलमध्ये एक नंबर आला होता. तो नंबर त्या टीव्ही ऍक्ट्रेसचा होता. अच्छा. पण आम्ही तिला इंटरॉगेट केलं 3-4 दिवस आमच्या टीमने, पण तिला काय तो माणूस कोण आहे हे माहित नव्हतं. हे निष्पन्न झाल्यामुळे मग आम्ही तिला सोडून दिलं. म्हणजे त्या दहशतवाद्याच्या मोबाईलमध्ये तिचा तुम्हाला नंबर सापडला, म्हणून तुम्ही तिला इंटरोगेशन साठी बोलवलं? हो. आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं की ही साइड बिझनेस पण करते? हो. आणि तेव्हा तुम्ही तिला सोडून दिलं? हो. तिच्याकडे जसे काही पुरावे नव्हते कसे काही इन्व्हॉल्व असल्यामुळे. बरं, तुम्ही तो काळ सुद्धा बघितलाय जेव्हा मुंबईमध्ये डान्स बार खूप जोरात होते, बार बाला जोरात होत्या, बार मालक जोरात होते, आणि इथे अनेकदा गँगस्टर सापडायचे. तर असं कधी कनेक्शन तुमच्या समोर उघड झालंय का की एखादा डान्स बारशी संबंधित बार बाला आहे, तिने काही टिप दिली किंवा डान्स बार मध्ये एखाद्याला तुम्ही धरलत, असं कधी झालं का? माझ्या पहिल्या पोलीस स्टेशनच्या वेळी माया डोळस हा तिथे माझ्या पोलीस स्टेशनला पकडला गेला होता, साकीनाका पोलीस स्टेशनला. अच्छा. तर त्यावेळी घाटकोपर असलफा येथे एक बार होता, साई पॅलेस म्हणून. त्या ठिकाणीच बसलेला होता आणि दारू पिऊन खूप टाईट झालेला होता. तर तो ज्या मुलीबरोबर त्या ठिकाणी संबंध तोडण्याचा प्रयत्न करत होता
त्याच ठिकाणी दुसरे त्या टेबलवर बसलेले जे 2 मुलं होती त्यांचं पण त्या मुलीला पटवण्याचा प्रयत्न चाललेला होता. त्याच्यावरून त्यांनी त्याच्या खिशातला म्हणजे कमरेला खोचलेलं रिव्हॉल्वर काढलं आणि त्या मुलांवर रोखलं आणि बारमध्ये फायरिंग केली. आणि मग तो तिकडनं पळत असताना तिथे आमच्या पेट्रोलिंगला असलेल्या 2 पोलीस शिपायांपैकी एखाद्या पायावर काठी मारून त्याला पकडला. अच्छा, म्हणजे त्याच्याकडे रिव्हॉल्वर होता आणि यांच्याकडे काठी होती. हा, बंदूक होती की नाही? त्यांच्याकडे बंदूक नव्हती, फक्त लाठीच होती. बरं. आणि त्याला पकडून त्या बंदुकी सकट घेऊन आले. तो कोण आहे माहित नव्हतं त्यांना. अच्छा. आणि आम्हाला पण माहित नव्हतं. मी त्यावेळी प्रोबेशनरी PSI होतो. अच्छा. आणि ते चकचकीत रिव्हॉल्वर वगैरे बघून आम्ही फार म्हणजे आता अरे वा, फार सुंदर केस झाली आणि असं मोठा मासा गावला. नाही, आम्हाला माहितच नव्हतं. जेव्हा आमच्या पण तेव्हा तो तेवढा मोठा गँगस्टर होता का? तेव्हा मोठा, नंतर तो मारला गेला ना 92 साली. ही गोष्ट 91 सालातली आहे. अच्छा, पुढच्याच वर्षी मारला गेला. ओके ओके ओके. मग तुम्हाला कारवाई काय केली त्याच्यावर तुम्ही? त्याला आम्ही नंतर डिटेक्शन ऑफिसर आले, त्यांनी सांगितलं की अरे हा माया डोळाचा आहे म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. आणि तो वॉन्टेड आहे कुठल्या तरी खुनाच्या गुन्ह्यात वगैरे. मला असं विचारायचं आहे की माया डोळस असा अपघाताने तुमच्या तावडीत सापडला. माया डोळस हा मोठा गँगस्टर होता. असं एखाद्या मोठ्या गँगस्टरच्या संदर्भात तुमचा काही अनुभव आहे का, असं विचारतोय मी तुम्हाला. माया डोळसची चर्चा होती, त्याच्यावर सिनेमा निघाला, अशा प्रकारचा एखादा गँगस्टर? नाही, दुसरा मोठा गँगस्टर म्हणजे मी एन्काउंटर केलेला होता तो राम्या सुर्वे. त्यावेळी खूप बोलबाला होता राम्या सुर्वे. का बरं? म्हणजे काय असं त्याने केलं होतं? खूप मर्डर केले होते. 18-20 मर्डर केस मध्ये वॉन्टेड होता तो. आणि तुम्हाला सांगतो त्याची उंची म्हणजे तो फारच बुटका होता. अच्छा. जे 5 फुटापेक्षाही कमी असेल. कोणत्या टोळीचा होता तो? छोटा राजन टोळीचा होता. अच्छा. पण अत्यंत क्रूर होता तो. म्हणजे ते दिलशाद मिर्झा बेगचं जे नेपाळमध्ये खून झाला त्यामध्ये तो इन्व्हॉल्व होता. अच्छा. म्हणजे शार्प शूटर गेलेले त्यातला तो एक होता. ओके. त्याला कसं अटक केलीत की एन्काउंटर केलं? त्याला एन्काउंटर केलं. कुठे बरं? समतानगरला. म्हणजे समतानगर पूर्ण कांदिवली ठाकूर विलेज तेव्हा बनत होता. अच्छा. त्यावेळी तिथे तो खंडणीसाठी आला होता बिल्डरच्या. ओके. तिथेच एन्काउंटर झाला. तिथेच त्याला एन्काउंटर. तुमचं क्राईम ब्रांच मधलं टेन्युअर बऱ्यापैकी आहे. या काळामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा तुमचे जे सर्वोच्च सिनियर आहेत त्यांनी तुमचं कौतुक केलं असं एखादं प्रकरण? तसं मी युनिट 9 ला असताना जेव्हा कोविड आला त्यावेळेला 24 मार्च 2020 रोजी मी जेव्हा मुंबईत मास्कची गरज होती खूप आणि मास्क मिळत नव्हते, त्यावेळी मी मास्कचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली होती. जवळपास 25 कोटीचे मास्क मी पकडलेले होते. आणि ते मास्क पकडल्यानंतर 25 कोटीचे म्हणजे किती होते मास्क? ते खूपच होते, 2-4 ट्रक होते. अच्छा. आणि त्यावेळेला मग त्यावेळेचे गृहमंत्री आणि पोलीस कमिशनर साहेब यांनी माझ्या कार्यालयात येऊन माझं आणि माझ्या टीमचं कौतुक केलं होतं. आणि ते मास्क नंतर विविध हॉस्पिटलला म्हणजे कोविडच्या वेळी तो नियम आला होता, म्हणजे कायदाच होता, ते मास्क वेगवेगळ्या हॉस्पिटलना वितरित केले होते. आणि त्यावेळी मला वाटतं मुंबईचे पोलीस महापालिकेचे आयुक्त होते परदेशी साहेब, त्यांनी देखील मला आणि माझे DCP पठाण यांना बोलावून आमचं अभिनंदन केलं होतं. तर हे होते निवृत्त ACP महेश देसाई. त्यांच्याशी महामुलाखतच्या पहिल्या भागामध्ये आपण बोललो, आपण चर्चा केली क्राईम ब्रांचमध्ये त्यांची जी कामगिरी होती त्याच्याबद्दल. दुसऱ्या भागामध्ये ATS मध्ये त्यांनी जे कारनामे केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. महेशजी, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि छान गप्पा मारल्यात, मनापासून धन्यवाद.
मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.